नमस्कार. एम-एस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 5.3 भाग 2. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये 1 ते 20 प्रश्न आपण सोडवले होते. आता 21 पासून तर राहिलेले सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आपल्याला गटाशी जुळणारं पद पर्यायामधून निवडायचं आहे. प्रश्न नंबर आहे 21. 83 11 23 05 76 13. तर मित्रांनो, प्रश्नामध्ये दिलेल्या ज्या संख्या आहे, गटामध्ये दिलेल्या संख्यांमध्ये जो गुणधर्म आहे तोच गुणधर्म असलेली संख्या आपल्याला पर्यायामधून निवडायची आहे. तर मित्रांनो बघा, आता 8311 ही संख्या कशी तयार होते? तर मित्रांनो बघा, 8 अधिक 3, 8 आणि 3 11. बघा, 8 3 11. त्यानंतर 2305 म्हणजे मित्रांनो 2 अधिक 3 बरोबर 05. त्यानंतर 7613 म्हणजे 7 अधिक 6, 7 आणि 6 ची बेरीज झाली 13. मित्रांनो, या प्रकारे हा प्रश्न सोडवलेला आहे. मग गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3, 96 15. मित्रांनो, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 96 15. म्हणजे मित्रांनो, आता बघा, 9 अधिक 6 बरोबर 15. म्हणजे मित्रांनो, डावीकडच्या 2 अंकांची बेरीज म्हणजे उजवीकडचे 2 अंक. गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 22. मित्रांनो, प्रश्न नंबर 22 मध्ये बघा, 24/6 53/8 12/3. तर मित्रांनो, आता गटाशी जुळणारं पद आपल्याला या ठिकाणी पर्यायामधून निवडायचं आहे. 24/6. मित्रांनो, अंशस्थानच्या 2 अंकांची बेरीज केली, अंशस्थानी असलेल्या संख्येतील अंकांची बेरीज केली म्हणजे मित्रांनो आपल्याला छेद मिळतो. म्हणजे बघा, 2 अधिक 4 बरोबर 6. म्हणजे 2 अंशस्थानच्या अंकांची बेरीज केली म्हणजे आपल्याला छेद मिळतो. त्याचप्रमाणे 5 अधिक 3 बरोबर 8. मग आता 12 म्हणजे मित्रांनो काय, 1 अधिक 2 बरोबर 3. मित्रांनो, प्रश्न तुमच्या लक्षात आलेला असेल. गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4, 72/9. मित्रांनो, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 72/9. मग आता 72/9 मित्रांनो काय, तर 7 अंशस्थानच्या 2 अंकांची बेरीज, 7 अधिक 2, 7 आणि 2 9. म्हणजे 22व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 23. मित्रांनो, प्रश्न नंबर 23 मध्ये बघा, संख्या आहे 987, 543, 321. गटाशी जुळणारं पद मित्रांनो बघा, 9 8 7 5 4 3. म्हणजे संख्येतील अंकांचा उतरता क्रम आहे 3 2 1. मग मित्रांनो, या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3, 765. पर्याय क्रमांक 3, 765. मित्रांनो बघा, 7 6 आणि 5. म्हणजे मित्रांनो, अंकांचा उतरता क्रम आहे किंवा -1 -1. म्हणजे या ठिकाणी आपण वजा करू शकतो. 9 मधून 1 गेला 8, 8 मधून -1 केला म्हणजे 7. याप्रमाणे 23व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 24. मित्रांनो बघा, 242, 154, 374. तर मित्रांनो, इथे काय आहे, कडेचे जे 2 अंक आहेत म्हणजे एकक स्थानी आणि शतक स्थान, एकक स्थानी आणि शतक स्थानी असणारा जो अंक आहे त्यांची बेरीज म्हणजे दशक स्थान. म्हणजे मित्रांनो बघा, 2 अधिक 2 बरोबर 4. त्यानंतर इथे सुद्धा 1 अधिक 4 बरोबर 5 म्हणजे मधला अंक. पुन्हा 3 अधिक 4 बरोबर 7 म्हणजे मधला अंक. मग मित्रांनो, गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1, 132. मित्रांनो, 1 अधिक 2 म्हणजे 3 म्हणजे मधला अंक. 24व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 25. मित्रांनो, प्रश्न नंबर 25 मध्ये बघा, 125, 27, 216. मित्रांनो, या आहेत घनसंख्या. बघा, 5 चा घन 125, त्यानंतर आहे 3 चा घन 27, त्यानंतर आहे मित्रांनो 6 चा घन 216. मग आता गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1, 512. मित्रांनो, 512 आहे 8 चा घन 512
म्हणजे 25व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 26. मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद दिलेल्या पर्यायामधून निवडायचं आहे. बघा संख्या आहेत 497, 164 आणि 366. मित्रांनो बघा आता गटाशी जुळणारं पद काय असेल? तर या ठिकाणी आहे मित्रांनो 7चा वर्ग 49. म्हणजे उजवीकडील संख्येचा किंवा उजवीकडील अंकाचा वर्ग मित्रांनो डावीकडे दिलेला आहे. म्हणजे उजवीकडचा अंक कोणता आहे? 7. 7चा वर्ग 49. त्यानंतर मित्रांनो पुन्हा 4चा वर्ग आहे 16. त्यानंतर 6चा वर्ग 36. मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल उजवीकडे दिलेला अंक आहे त्याचा वर्ग डावीकडे दिलेला आहे. 7चा वर्ग 49, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36. मग गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 648. पर्याय क्रमांक 2 648 म्हणजे काय? तर मित्रांनो या ठिकाणी 8चा वर्ग बघा 8चा वर्ग आहे 64. म्हणजे मित्रांनो उजवीकडील जो अंक आहे त्याचा वर्ग आपल्याला डावीकडे दिलेला आहे. गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 27. मित्रांनो प्रश्न नंबर 27 मध्ये बघा 5125, 327, 464. आता मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आता डावीकडे असलेला अंक म्हणजे जी संख्या आहे त्या संख्येमधील डावीकडचा अंक मित्रांनो त्याची घनसंख्या उजवीकडे आहे. म्हणजे 5चा घन 125, त्यानंतर 3चा घन 27, त्यानंतर आहे मित्रांनो 4चा घन 64. तुमच्या लक्षात आलेलं असेल डावीकडे जो अंक आहे त्याची घनसंख्या आहे समोर. म्हणजे 5चा घन 125, 3चा घन 27, 4चा घन 64. मग मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 6216. पर्याय क्रमांक 4 6216 म्हणजेच मित्रांनो 6चा घन आहे 216. 6चा घन 216 गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 28. बघा 32, 72, 50. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय 32 या संख्येला 2 ने भाग द्यायचा. बघा 32 भागिले जर आपण 2 केलं तर मित्रांनो उत्तर येतं 16. आता 16 म्हणजे काय? तर 4चा वर्ग. त्यानंतर 72, 72 भागिले 2 उत्तर येणार मित्रांनो 36. 36 म्हणजे काय? तर 6चा वर्ग. त्याप्रमाणेच 50 भागिले 2 म्हणजे मित्रांनो भागाकार येणार 25. 25 म्हणजे 5चा वर्ग. म्हणजे दिलेल्या संख्येला जर आपण 2 ने भाग दिला तर आपलं उत्तर येतं वर्ग संख्या. मग आता मित्रांनो गटाशी जुळणारं पद काय आहे? प्रश्न नंबर 28 गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 98. मग आता 98 भागिले आपण 2 करणार. आपला भागाकार येणार 49. 49 म्हणजेच मित्रांनो 7चा वर्ग. 7 7 49. 28व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 1 98. यानंतर आहे प्रश्न नंबर 29. मित्रांनो प्रश्न नंबर 29 मध्ये बघा 13 31, 36 63, 69 96. मित्रांनो या ठिकाणी फक्त अंकांची अदलाबदल केलेली आहे. पहिली संख्या जी आहे मित्रांनो 13. मग 13 मध्ये एकक स्थानी आहे 3 आणि दशक स्थानी आहे 1. मग या एकक आणि दशक स्थानाची अदलाबदल केली. म्हणजे एकक स्थानी 3 आहे तिथे 1 घेतला आणि दशक स्थानी 1 आहे तिथे मित्रांनो म्हणजे 3च्या जागेवर 1 आणि 1च्या जागेवर 3 म्हणजे फक्त अंकांची अदलाबदल केलेली आहे. 13 31, 36चं मित्रांनो 63, 69 96. म्हणजे मित्रांनो पहिली जी संख्या आहे 13 36 69 या संख्येतील अंकांची अदलाबदल पुढच्या संख्येमध्ये केलेली आहे. मग 29व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 42 24. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 42. मित्रांनो 42 मध्ये काय होणार? 2च्या जागेवर 4 आणि 4च्या जागेवर 2 म्हणजे 42 24. 29व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 3. मित्रांनो 6 10 3. आता या आहेत त्रिकोणी संख्या. मित्रांनो आपल्याला गटामध्ये दिलेल्या आहेत त्रिकोणी संख्या. मग
प्रश्नामध्ये त्रिकोणी संख्या दिलेली आहे, गटाशी जुळणारं पद आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. तर मित्रांनो 6 ही त्रिकोणी संख्या आहे, 10 त्रिकोणी संख्या, 3 त्रिकोणी संख्या. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 36. मित्रांनो 36 ही त्रिकोणी संख्या आहे. ज्या संख्या त्रिकोणी रांगोळीच्या मांडणी स्वरूपात लिहिता येतात त्यांना आपण त्रिकोणी संख्या असे म्हणतो. मग मित्रांनो थोडक्यात पहिली त्रिकोणी संख्या आहे 1. त्यानंतर आता 1 अधिक 2 म्हणजे 3. 3 ही त्रिकोणी संख्या आहे. आता मित्रांनो 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे 3 आणि 3 6. 6 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बघा 1 2 म्हणजे 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10. 10 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. मित्रांनो याप्रमाणे ज्या संख्या त्रिकोणी रांगोळीच्या मांडणीच्या स्वरूपात लिहिता येतात त्यांना आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. 36 ही त्रिकोणी संख्या आहे म्हणजे 30व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 31. मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद दिलेल्या पर्यायामधून निवडायचं आहे. बघा प्रश्न नंबर 31 मध्ये 68 95 77. मित्रांनो काय गुणधर्म आहे या तीन संख्यांमध्ये, काय गुणधर्म आहे किंवा यांच्यामध्ये कुठली समानता आहे? तर मित्रांनो 68 अंकांची बेरीज करा. 6 अधिक 8 बरोबर 14. त्यानंतर मित्रांनो 95 म्हणजे 9 अधिक 5 9 आणि 5 14. त्यानंतर मित्रांनो 77 म्हणजे 7 अधिक 7 बरोबर 14. मित्रांनो दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 14 येते. मग 31व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 86. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 86 मध्ये सुद्धा मित्रांनो बघा 8 अधिक 6 बरोबर 14. म्हणजे 31व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 2 86. यानंतर आहे प्रश्न नंबर 32 व्ही एक्स एल सी. मित्रांनो या सर्व रोमन संख्या आहेत. बघा व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100 आणि मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 डी. डी म्हणजे 500. मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये दिलेल्या सर्व संख्या रोमन आहेत. मग गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 डी. यानंतर आहे प्रश्न नंबर 33. मित्रांनो 33व्या प्रश्नामध्ये बघा 48 112 128. मित्रांनो या आहेत 16च्या पाढ्यातील संख्या किंवा 16च्या पटीतील संख्या. बघा 16 1 16 16 2 32 16 3 48 16 चौक 64 16 85 16 96 16 7 112 16 8 128. तर मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 80. मित्रांनो 80 ही संख्या सुद्धा 16च्या पाढ्यामध्ये आहे किंवा 16च्या पटीमध्ये 16 पंचे 80. यानंतर आहे प्रश्न नंबर 34 29 31 71 73 59 61. मित्रांनो या आहेत मूळ संख्या, पण मित्रांनो या आहेत जुळ्या मूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. मित्रांनो 29 31 2चा फरक, 71 73 2चा फरक, 59 61 2चा फरक आणि मित्रांनो या सर्व मूळ संख्या आहेत. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्याला आपण जुळ्या मूळ संख्या असे म्हणतो. मग 34व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 41 आणि 43. मित्रांनो 41 43 या दोनही मूळ संख्या आहेत, त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. आता मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. मग 34व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 35. मित्रांनो बघा 326. त्यानंतर आहे 133 248. मित्रांनो गटाशी जुळणारं पद काय असेल तर मित्रांनो बघा आता आपल्याला काय करायचे, डावीकडचे जे दोन अंक आहेत त्यांचा गुणाकार करायचा. मित्रांनो हे डावीकडचे दोन अंक म्हणजे 3 आणि 2 यांचा गुणाकार बघा 3 गुणिले 2 3 2 6. त्यानंतर 1 गुणिले 3 बरोबर 3. बघा डावीकडचे दोन अंक म्हणजे 1 आणि 3. 133 या संख्येतील डावीकडचे दोन अंक म्हणजे 1 आणि 3 यांचा गुणाकार 3. त्यानंतर पुन्हा 248 मध्ये डावीकडच्या दोन अंकांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 4 बेचोक 8. मग मित्रांनो 35व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 339. तर मित्रांनो 339 मध्ये 33 म्हणजे बघा 3 गुणिले 3 डावीकडच्या दोन अंकांचा गुणाकार म्हणजे उजवीकडचा अंक 3 गुणिले 3 3 त्रिक 9. 35व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 36.
मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद दिलेल्या पर्यायामधून निवडायचं आहे. बघा आता 64, 60, 27, 24, 216, 210. मित्रांनो दिलेल्या संख्या दोन संख्या आपल्याला कंसामध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो काय आहे या ठिकाणी आहे 4चा घन. 4चा घन आहे 64 आणि 64 मधून जर आपण 4 वजा केले तर 60 येतात. त्यानंतर मित्रांनो पुन्हा 3चा घन वजा 3. 3चा घन आहे 27. 27 मधून 3 वजा केले 24. त्यानंतर मित्रांनो 216. 216 म्हणजे काय तर 6चा घन. 216 आणि 216 मधून 6 वजा केले 210. मग मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 343. बघा आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 343 आणि 336. म्हणजे काय तर मित्रांनो हा आहे 343 कशाचा घन आहे तर 7चा घन. 7चा घन वजा 7. 7चा घन 343 आणि 343 मधून 7 वजा केल्यानंतर 336. म्हणजे मित्रांनो 36व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 37. 12/13, 6/3 आणि 1/3. मित्रांनो या ठिकाणी काय आहे बघा अंश आणि छेदाची आपल्याला बेरीज करायची म्हणजे 12 अधिक 13. 12 आणि 13 झाले 25. मित्रांनो 25 हा आहे 5चा वर्ग. त्यानंतर 6 आणि 3. 6/3 म्हणजे 6 अधिक 3. 6 आणि 3 झाले 9. 9 आहे मित्रांनो 3चा वर्ग. 3 त्रिक 9. त्यानंतर 1/3 म्हणजे 1 अधिक 3. 1 आणि 3 4. मित्रांनो 4 म्हणजेच काय 2चा वर्ग. मग आता गटाशी जुळणारं पद प्रश्न नंबर 37 मध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 3/13. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3/13. पर्याय क्रमांक 4 3/13. तर मित्रांनो 3/13 म्हणजे काय 3 अधिक 13 दोघांची बेरीज 13 आणि 3 16. 16 म्हणजे 16 आहे 4चा वर्ग. 37व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 38. मित्रांनो बघा 6285, 9441, 3924. मित्रांनो इथे काय आहे तर आपल्याला सर्व अंकांची बेरीज करायची. आता सर्व अंकांची बेरीज केली 6 आणि 2 8, 8 आणि 8 16, 16 आणि 5 21. बघा इथे सुद्धा आपण मित्रांनो अंकांची बेरीज करणार 9 आणि 4 13, 13 आणि 4 17, 17 आणि 1 18. पुन्हा 3 आणि 9 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18. तर मित्रांनो या सगळ्या संख्यांना 3 ने निशेष भाग जातो. 3ची कसोटी काय आहे 3 ने विभाज्यतेची कसोटी आहे. संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर त्या संख्येने निशेष संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची त्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. मग आता 21 18 18. मित्रांनो या संख्या 3च्या पाड्यामध्ये आहे म्हणजे या तीनही संख्यांना 3 ने निशेष भाग जातो म्हणजे 6285 9441 किंवा 3924 या संख्येला जर आपण मित्रांनो 3 ने भाग दिला तर बाकी 0 उरणार. मग 38व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 9387 म्हणजे 9387. आता मित्रांनो 9387 मधील अंकांची बेरीज करणार आणि त्या बेरजेला मित्रांनो 3 ने निशेष भाग जाणार. बघा 9 आणि 3 12, 12 आणि 8 20, 20 आणि 7 27. तर मित्रांनो 3 9 27 या संख्येतील अंकांची बेरीज झाली 27. 27 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो किंवा 3च्या पाढ्यामध्ये 27 आहे म्हणून या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जाणार. 38व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 39. मित्रांनो IV. मित्रांनो या सर्व रोमन संख्या आहेत. आता IV म्हणजे काय 4. त्यानंतर XIV, X म्हणजे 10 आणि IV म्हणजे 4 म्हणजे 14. त्यानंतर XII. मित्रांनो X म्हणजे 10 आणि या ठिकाणी 12. म्हणजे मित्रांनो आपल्याला गटामध्ये दिलेल्या रोमन संख्या आहेत आणि या रोमन संख्या सम आहेत. मग गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 VIII. V म्हणजे 5 आणि मित्रांनो पुढे 3 म्हणजे 5 आणि 3 8. मित्रांनो 8 ही सुद्धा समसंख्या आहे म्हणजे गटामध्ये दिलेल्या सर्व रोमन संख्या सम आहेत. प्रश्न नंबर 40 या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.